हाय, आज रेसिपी करणार आहे मेथी मलाई मटर पनीर. मेथी मलाई मटर पनीर. तर ॲक्च्युली ती मेथी मलाई मटर पनीर आहे, पण मेथी कोणाला आवडत नाही मुलांना, म्हणून मी मेथी स्किप करणार आहे आणि फक्त मटर पनीर करणार आहे. रेसिपी सेम राहील. मेथीची जी मी बघितली ती यूट्यूबवरच बघितली आहे. मेथी मलाई मटर पनीर एवढे सगळे आहेत. तर मेथी खात नाही म्हणून मेथी स्किप करणार, पण मिस्टर हे खात नाही, गोडूच लागणार म्हणून मी मेथी नंतर करीन. मी थोडासा मटर घालून मेथी नंतर करीन. अजून एकाने सांगितले की बेसनमध्ये भाजून मेथी करायची म्हणजे कडू लागत नाही, पण ह्यांना कडू लागली पाहिजे. मेथी म्हणजे कडू असते, ते लागली पाहिजे असं आहे. पण मुलं खात नाही ना, तर मुलगीला पण हे पाहिजे होतं पनीर वगैरे. तर मी पनीर आणले आहे, मटर पण आहे, पण आता मेथी स्किप केली आहे. पण ते रेसिपी तीच राहणार आहे, मेथी मलाई मटर पनीर. तर मी हे काय काय घेतलेलं आहे मी दाखवते. सगळं कापून ठेवलेलं आहे. कांदा, 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. हे आहे दगडफूल नाही, चक्रीफूल. 2 वेलची घेतलेले, 1 मोठा वेलची, 1 दालचिनीचा छोटा. तिखट लागायला नको मॅडम, नंतर खाणार नाही. काळी मिरी घेतलेलं आहे, हे लावून घेतलेलं आहे. लसूण, आलं लसूणची तिने पेस्ट वापरलेलं आहे ते रेसिपीमध्ये. पण आता हे वाटायचंच आहे, तर मग मी म्हटलं की हे करून टाकूया ना, पेस्ट करून टाकूया, कशाला पेस्ट यूज करायची. आणि ह्या मिरच्या आहेत, तिखट नाही झालं पाहिजे, नाही तर मॅडम खाणार नाही आमच्या. लाल मसाला पावडर नाही टाकायचं आहे, म्हणून हे मी जास्त घेतलेलं आहे. आणि गरम मसाला पण आहे. गरम मसाल्याचा तर नंतर टेस्ट लागतो, खाताना टेस्ट नाही लागत, म्हणून ते मी हिरव्या मिरच्या थोडं जास्त घेतलेले आहे. 3 घेणार होते, पण मी 5 घेतले आहेत. आणि हा आहे जिरा. ह्याला मी फ्राय करून घेणार आणि नंतर त्याचं फ्राय करून झालं हे सगळं फ्राय करून झालं तर मग जसं पाणी टाकून थोडा बॉईल करणार, मग त्याला वाटून घेणार. चांगली पेस्ट, असं ग्रेव्हीसारखं पेस्ट. जास्त हे नाही करायचं आहे त्याला. तेलामध्ये हे करून फ्राय करून घेतलं तर जास्त हे करायची गरज नाही. माझ्याकडे मटर एवढीशीच आहेत, पण मटर मी आणले आहे, अजून मला सोलायचे आहे. आणि पनीर कुठे गेलं पनीर दाखवते. आता मी गेले होते ना वाईनचे आमच्या औषध आणायला, पनीर आणले, पाव किलो आणले, 60 रुपीज. आणि काही नाही, आता मी हे सगळं करते. पनीर कापून पनीर मी थोडासा ठेवणार. सॅटर्डेला यांना रेसिपी करायची ना, ह्याची मेथीची, त्याच्यामध्ये टाकणार. बघ काय म्हणतात ते मुलं बोलते, नाही मेथी नको बस. मेथीच्या त्यांचं 36 आकडा आहे मुलांचा, मेथी कोणी खात नाही. आणि हे मी आता मटर घेऊन आले. हे केवढे मटर आहेत हे घेऊन आले. किती रुपये म्हणलं तो विसरले. 60 रुपये किलो. मी म्हणलं अच्छा भरायला आहे ना, हे भरायलाच होतं असं, नाही तर पोकळ असतात तर काय समजत नाही. आणि हे आणले मिरच्या नव्हत्या, ते आमचे वरती मॅडम आहे ना, ते सरकारी भांडारमध्ये जाते, तिने मिरच्या आणलेल्या, पण ते संपत आल्या. मग ते धावपळी नको म्हणून मी घेतल्या. लिंबू दहाचे 3 लिंबू घेतले. स्वस्त व्हायला पाहिजे, तर अजून महागच होत आहेत ते, नाही तर 10चे 5 मिळत होते पहिलं, आणि 10चे 3 ठीक आहे ना. आता मी फ्राय करून घेते. कांदा बिंदा काय ठेवला आहे तो कांदा बिंदा, हा मसाला मी हे करून घेते, फ्राय करून घेते. आणि वाटाणे थोडंसं सोडून घेते, मग तुम्हाला मी भेटते. हे मी फ्राय करायला ठेवणार, तर मग थंड व्हायला पाहिजे ना, मिक्सरमध्ये लावायचं आहे. मिक्सरमध्ये लावून झालं की मग मी तुम्हाला दाखवेन कशी झाली ती रेसिपी. मेथी स्किप करून मेथी पनीर मलाई मटर. नवीन शो. जिरा टाकला, जिरा तडतडला. आता हे जे आहे ना, हे टाकते मसाला, खडा मसाला. तिखट नको व्हायला पाहिजे, तर माझी वाटला गेलं. तडतडते सगळं. इथे खाली कुठे पडलं,
हे कुठे खाली पडलं. तडतडतंय सगळं, तडतडतंय सगळं. होय, कुटकुट होते, कुटकुट कुटकुट कुटकुट. सगळं उठतंय. स्लो करतो गॅस. झालं. आता हे वास मस्त येते. आता हे कांदा टाकते. तो मी बारीक केलं आहे. मग चिवडत होतं ना, मी बारीक केलं. फास्ट करते जरा, म्हणजे होऊन पटकन. काजू मी मगाशी घेतले नव्हते, मला आठवले पटकन, बरं झालं. हे काजू हँडफुल काजू आहेत. जास्तच घेतले मी थोडेसे, कारण मॅडमला आमच्या घट्ट ग्रेव्ही आवडते ना. हॉटेलमध्ये कसं थोडेसे काजू घालतात तेवढेसे, आणि मग नंतर ते पीठ काय ते घालतात, मैदा बिदा. तिला काय माहीत पडतं, तो ना हॉटेलचं चांगला असतो असं करेल, हॉटेलचं मस्त असतो अशी करेल. तिला काय माहिती पीठ घालून करतात ते. म्हणून मी आता ह्याच्यामध्ये फ्राय झालं आहे, व्यवस्थित फ्राय झालं आहे. स्टीम येते. असं काळजी नाही करायचं, जस्ट एवढं झालं. पाणी सुकलं कांद्यामधलं, बस झालं. आता मी ह्याच्यात काजू टाकते, ते पण फ्राय व्हायला पाहिजे. काजू थोडेसे फ्राय झाले किंवा त्याच्यामध्ये पाणी टाकून मग हे लसूण आणि हे ठेवलं हे टाकून देईल त्याच्यामध्ये. पाणी जरा उकळलं पाहिजे. मसाला असा रेडी, मसाला रेडी झाला तर मग नंतर आधी शिजायला नको जास्त, नंतर शिजायला नाही तरी चालेल. थोडंसं हे शिजलं की त्याच्यामध्ये हे टाकून देईल. काजू थोडे फ्राय झाले, मग आता पाणी टाकलं आहे मी. आता 1-2 उकळी आली, तसं ग्रेव्हीसारखं झालं तर थंड करून यायला मग वाटून घेईल. मग मी तुम्हाला दाखवते कसं काय पेस्ट झाली आहे ती आमची. मटर पनीर मेथी नाही तसं नाही, मेथी मलाई मटर पनीर, पण मेथी स्किप करायची बस. हे झाले. आता वाटाणे सोलून झाले, एवढे सोडले. ते हलते सगळं, मसाला वगैरे केला, ते केला आहे मसाला, दाखवते तुम्हाला. एवढे वाटाणे सोडलेत, अजून आहेत. हे वाटाणे सोडून झालेत. हे आता हे नेक्स्ट टाईम यूज करणार. सॅलड कापून झालं आहे आणि हे आता यूज करायचे ते वाटाणे मी ठेवलेत. थोडेसे ते परवाचे जुने होते ते घातले, आणि हे आताचे फ्रेशवाले. पनीर कापून ठेवलं आहे, कोथिंबीर थोडीशी कापली आहे, आणि हा मसाला आपला रेडी झाला आहे. मेथी मलाई मटर पनीर रेसिपी मी स्वतःच आठवण करते. मी फोडणी देते आणि मग तुम्हाला दाखवते कसं झालं. मेथी मटर मलाई पनीर रेडी आहे, पण विदाउट मेथी. म्हणजे मेथी मटर आणि पनीर मस्त एकदम सुगंध झाला आहे. हे जरासा शिजायला पाहिजे, मग घट्ट झालं की मला मी दाखवते म्हणजे शो करते कशी झाली आहे भाजी. आता मी दूध पण घातलं आहे, क्रीम पण घातली आहे. आता हे फक्त कोथिंबीर घालायची फक्त, मग झाले. मेथी मलाई मटर पनीर विदाउट मेथी. मेथी मटर
आणि पनीर सब्जी तयार झाली आहे. टेम्पटिंग दिसते. आता कोथिंबीर थोडीशी घालते. झाली माझी भाजी तयार. मस्त. सुगंध मस्त येते माहिती. इतलाच झाली माझी मेथी मटर पनीर मलाई मेथी मलाई मटर पनीर भाजी तयार झाली आहे. हे बघा. हा टेम्पटिंग दिसते ना. टेम्पटिंग दिसते. आता खाताना माहीत नाही. आता मला रोटी करायची आहे. आता मिस्टर आलेत. मुलगा येईल 9:30ला. मी आता आवरते आणि मी खाऊन घेते. तुम्हाला माझ्या एपिसोड माझी ही मेथी स्किपची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि मुलं नाही खात असेल मेथी तरही करू शकता तुम्ही. असं मला तर मजा वाटते. मी स्किप केली आहे तर आता ह्यांना सांगणार ना ते शोधत राहते मेथी कुठे आहे मेथी कुठे आहे. मुलं खात नाही. आता कुठे मेथी कुठे आहे काय. चला बाय. मेथी रोटी तयार आहे. मिस्टरांना देते. पोळ्या काय करते. गरम गरम रोटी केली आणि मेथी मटर पनीर विथ मलाई विदाउट हे पनीर मटर मेथी टाकायची होती पण मेथी नाही टाकली. छान लागते. हे काय काय तुला माहिती नाही माहित नाही पडत आहे का काहीतरी सकाळच्या अशा होत नाही का त्या नाही. हे खाऊन दाखव ना पहिला. नाही बघा एकटंच खायचं. कसं आहे. छान आहे.